नाशिकमध्ये रात्रीपासून पावसाच्या सरी कोसळल्या। आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला। गोदाघाट परिसरातील पाण्याची पातळी कमी झाली आहे। तोंड्या मारुतीच्या पायाजवळ पाणी आलंय। अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडून। चंदन, काय अधिक पावसाचे अपडेट्स? प्रणिता, खरं तर काल रात्रीपासून नाशिकमध्ये संततधार पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे। गंगापूर धरणामध्ये आजच्या मितीत जवळपास 60% एवढा पाणीसाठा आहे। मात्र आपण गोदाघाट परिसराचं जर दृश्य बघितलं तर या ठिकाणी पाण्याची पातळी निश्चितपणे कमी झालेली आहे आणि त्याचं कारण म्हणजे गंगापूर धरणातनं कालपासून पाण्याचा विसर्ग जो आहे तो देखील कमी करण्यात आलेला आहे। मुबलक असा पाणी साठा जो आहे तो नाशिककरांसाठी आता गंगापूर धरणात उपलब्ध झालेला आहे। जवळपास 60% पाणीसाठा गंगापूर धरणात आहे आणि त्याचा स्पष्ट अर्थ असा होतो की किमान पुढच्या वर्षभराचा नाशिककरांचा पाण्याचा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी मिटलेला आहे। दुतोंड्या मारुतीचं जर आपण दृश्य या ठिकाणी बघितलं तर गंगाघाट परिसरात हा दुतोंड्या मारुती जो आहे त्या दुतोंड्या मारुतीच्या कुठपर्यंत पाणी लागलं यावरून खरं तर पुराच्या परिस्थितीचा अंदाज घेतला जातो। आज जर आपण बघितलं तर दुतोंड्या मारुतीच्या अगदी तळपायाच्या जवळ या ठिकाणी पाणी आहे आणि त्यामुळे पाण्याची पातळी निश्चितपणे कमी झालेली आहे। नाशिक आणि घाट माथ्याला या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे प्रशासन संपूर्णपणे अलर्टवर आहे। जरी आता गोदाघाट परिसरात पाण्याची पातळी कमी असली तरी अचानक काही वेळ जरी पाऊस झाला तरी निश्चितपणे गंगापूर धरणातल्या कॅचमेंट एरियामध्ये पाण्याची पातळी वाढते आणि त्यामुळे गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग जो आहे तो पुन्हा एकदा वाढवावा लागेल। सुदैवाची बाब म्हणजे यावर्षी नाशिककरांचा एकीकडे पाण्याचा प्रश्न सुटलाय तर दुसरीकडे जवळपास 5 TMC पाणी जे आहे ते गंगापूर धरणातनं जायकवाडीला आतापर्यंत पोहोचलेलं आहे। याचा अर्थ पुढच्या काही दिवसांमध्ये जर आणखी पाऊस झाला तर निश्चितपणे धरण तर 100% भरेलच, मात्र मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग जो आहे तो या ठिकाणी जायकवाडीला केला जाऊ शकतो आणि त्या दृष्टीनं आता ऑरेंज अलर्ट सतर्क राहण्याच्या सूचना केल्या जात आहेत। चंदन, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।